हाय स्टुडंट्स, आज आपण ग्रुप 2 मधला डिफ्रॅक्शन ड्यू टू सिलेंड्रिकल ऑब्स्टॅकल हे प्रॅक्टिकल बघणार आहे. तर याच्यामध्ये काय करायचं आहे, एखादा सोर्स आहे मोनोक्रोमॅटिक लाईट सोर्स, त्याच्यामधून जी लाईट इमिट होते त्याच्यामध्ये जेव्हा लाईट इमिट होत असताना खाली इथे दिलेला आहे हा सोर्स आहे मोनोक्रोमॅटिक सोर्स. इथून जेव्हा लाईट इमिट होते आणि इथे समजा एखादा सिलेंड्रिकल ऑब्स्टॅकल आहे, वायर एखादी किंवा सुई असं समजा, तर ह्याच्यामधून जे त्याच्या साईडून जे डिफ्रॅक्शन होते त्याच्यामुळे जो आपल्याला इंटरफरन्स पॅटर्न मिळतो आहे तर तो कशा प्रकारचा असणार आहे किंवा त्याची वेवलेंथ काय असणार आहे त्याच्यावरून, इंटरफरन्स पॅटर्नवरून त्या सोर्समधील लाईटची वेवलेंथ काय असणार आहे ते आपण या एक्सपेरिमेंटमध्ये मेजर करणार आहे. तर बघा, एम काय दिलेलं आहे, टू ऑब्टेन इंटरफरन्स पॅटर्न ऑफ द डिफ्रॅक्टेड रेज due to cylindrical obstacle and hence to determine the wavelength of given monochromatic source of light. म्हणजे जो सिलेंड्रिकल ऑब्स्टॅकल आहे त्याच्यामुळे जे इंटरफरन्स पॅटर्न आपल्याला मिळणार आहे त्याच्यावरून आपण वेवलेंथ कॅल्क्युलेट करायची आहे. तर कशाची, जो आपण मोनोक्रोमॅटिक लाईट सोर्स इथे यूज केलेला असणार आहे या ठिकाणी त्याची वेवलेंथ काय असणार आहे ती मेजर करायची. ॲपॅरेटस काय आहेत बघा, तर ऑप्टिकल बेंचवर हे सगळं एक्सपेरिमेंट होणार आहे. सिलेंड्रिकल ऑब्स्टॅकल, सोडियम सोर्स हा मोनोक्रोमॅटिक सोर्स असतो त्याच्यामुळं, आणि रीडिंग घेण्यासाठी म्हणून लॅम्प आपण यूज करणार आहे, आणि मायक्रोमीटर स्क्रू गज म्हणजे जो सिलेंड्रिकल आपण वायर घेतलेली आहे त्याची विड्थ मेजर करण्यासाठी म्हणून आपल्याला मायक्रोमीटर स्क्रू गजची गरज आहे. तर हे असे ॲपॅरेटस आहेत. आता डायग्राममध्ये बघा, तर इथे सोर्स आहे, या ठिकाणी सोर्समधून इथून लाईट इमिट होते आणि इथं तुमचा सिलेंड्रिकल ऑब्स्टॅकल आहे. सिलेंड्रिकल ऑब्स्टॅकल आल्यामुळं जे लाईटचं डिफ्रॅक्शन होतं त्याच्यामुळं काय होणार, तर आपल्या आयपीसवर एक इंटरफरन्स, इथं आयपीस असणार आहे असं कन्सिडर करा. तर इथं जो डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळणार आहे, इथं आयपीसमधून इथं जो आपल्याला मॅक्झिमा आणि मिनिमा म्हणजे कशा प्रकारे असणार आहेत, तर तिथं पॅटर्न आपल्या आयपीसमधून जर आपण, इथं आयपीस असेल आणि इथून जर आपण ते ऑब्झर्व केलं हे कशा प्रकारे इंटरफरन्स पॅटर्न मिळतो आहे, तर कसे मिळणार, मॅक्झिमा आणि मिनिमा म्हणजे डार्क लाईट फेंट लाईट अशा प्रकारे डार्क ब्राईटचा असा इंटरफरन्स पॅटर्न तयार होणार आहे. आणि त्यावरून आपण फॉर्म्युलावरून वेवलेंथच्या याचं मेजरमेंट घेणार आहे, वेवलेंथ कॅल्क्युलेट करणार आहे. तर फॉर्म्युला काय आहे बघा, वेवलेंथचा फॉर्म्युला काय, लॅम्बडा इज इक्वल टू एक्स सी इंटू डी. आता हे एक्स सी आणि डी काय आहे, तर एक्स म्हणजे डिस्टन्स बिटवीन द कॉन्झिक्युटिव्ह ब्राईट और डार्क फ्रिंजेस, म्हणजे त्यामधलं जे डिस्टन्स असणार आहे, मी मगाशी तुम्हाला जो पॅटर्न काढून दाखवला लाईट अँड डार्क फ्रिंजेसचा, त्याच्यामधलं जे डिस्टन्स असणार आहे ते आपण एक्स कॅल्क्युलेट करणार आहे. त्याच्यानंतर सी आहे विड्थ ऑफ वायर, म्हणजे स्क्रू गॉजनं आपण त्याची विड्थ किंवा त्या वायरची डायमीटर म्हणजेच ती विड्थ असणार आहे ती मेजर करणार आहे, तर ती असणार आहे सी. आणि डी काय असणार आहे, तर डिस्टन्स बिटवीन वायर अँड द फोकल प्लेन ऑफ आयपीस करेक्टेड फॉर बेंच एरर, म्हणजे इथं तुमचा आयपीस असणार आहे, डायग्राममध्ये बघा इथं तुमचा आयपीस असणार आहे आणि इथं ते ऑब्स्टॅकल असणार आहे. या दोन्हीमधलं जे डिस्टन्स असणार आहे ते काय, तर कॅपिटल डी. ओके, तर हे नोटिफिकेशन झाले वेवलेंथच्या फॉर्म्युलासाठीचे. तर आता पुढे नोटेशन्स काय आहेत बघा, आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे लॅम्बडा इज इक्वल टू वेवलेंथ इन सेंटीमीटर, एक्स इज द डिस्टन्स बिटवीन द कॉन्झिक्युटिव्ह ब्राईट और डार्क फ्रिंजेस, सी इज द विड्थ ऑफ वायर और ऑब्स्टॅकल जे आपण स्क्रू गॉजनं मेजर करणार आहे, आणि टी इज नथिंग बट डिस्टन्स बिटवीन वायर
and the focal plane of eyepiece corrected for benchmark. आता ऑब्झर्वेशन्स काय लागणार आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या जे काही आपण ज्याच्यावरून मेजरमेंट घेणार आहे त्याची लिस्ट काउंट माहीत असणं गरजेचं आहे, त्याशिवाय आपण कॅल्क्युलेशन करू शकत नाही. त्यामुळे ऑब्झर्वेशन्समध्ये काय येते, तर लिस्ट काउंट ऑफ मायक्रोमीटर ऑफ आयपीस पीच ऑफ स्क्रू, म्हणजे जिथून आपण ऑब्झर्व करणार आहे आयपीसचा जो पीच असणार आहे तो राईटला लेफ्टला मूव्ह करण्यासाठी म्हणून जे मेजरमेंट्स आहेत त्याचा लिस्ट काउंट काय आहे, तर 0.0005. ओके. त्यानंतर लिस्ट काउंट ऑफ ऑप्टिकल बेंच, म्हणजे हा पूर्ण एक्सपेरिमेंट ऑप्टिकल बेंचवर असणार आहे. हा पूर्ण एक्सपेरिमेंट ऑप्टिकल बेंचवर असणार आहे. तर त्यामधलं डिस्टन्स, त्यामधले लिस्ट काउंटसुद्धा माहिती असणे गरजेचे आहेत. त्याच्यामुळे लिस्ट काउंट ऑफ ऑप्टिकल बेंच इज इक्वल टू 0.1 सेंटीमीटर. नेक्स्ट काय, तर लिस्ट काउंट ऑफ मायक्रोमीटर स्क्रू गॉज इज इक्वल टू, ऑब्वियसली आपल्याला स्क्रू गॉजचा लिस्ट काउंट माहिती आहे 0.0001 सेंटीमीटर. नेक्स्ट फोर्थ काय आहे, तर विड्थ ऑफ सिलेंड्रिकल ऑब्स्टॅकल. विड्थ ऑफ सिलेंड्रिकल ऑब्स्टॅकल IC mean width diameter C is equal to 0.05 सेंटीमीटर. म्हणजे विड्थ म्हणजेच आपण त्या सिलेंड्रिकल ऑब्स्टॅकल म्हणजे जी वायर आपण यूज करणार आहे या एक्सपेरिमेंटमध्ये त्याचं डायमीटर किती आहे, तर 0.05 सेंटीमीटर. हे स्क्रूगजच्या द्वारे आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. तर नेक्स्ट पॉईंट काय आहे, 5th पॉईंट, डिस्टन्स बिटवीन द वायर अँड द फोकल प्लेन ऑफ द आयपीस D डॅश इज इक्वल टू 30 सेंटीमीटर. म्हणजे काय, तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हे जे इथं जो मधला वायर आणि ऑप्टिकल बेंच जिथून आयपीस असणार आहे त्यामधलं जे डिस्टन्स आहे ते काय असणार आहे, इथून इथंपर्यंत D कॅल्क्युलेट करणार आहे आपण. इथं तुमचा सिलेंड्रिकल ऑब्स्टॅकल असणार आहे आणि इथं आयपीसचा पोर्शन असणार आहे. तर यामधलं जे डिस्टन्स असणार तेच काय असणार आहे, तर कॅपिटल D. तर ते किती मेजरमेंट आहे, आपण या एक्सपेरिमेंटमध्ये जेव्हा मेजरमेंट करतो आहे तेव्हा ते किती आलेलं आहे, 30 सेंटीमीटर इतकं आलेलं आहे. मग ते मेजरमेंट इथं घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बेंच एरर B इज इक्वल टू, आपण जो डार्क रूममध्ये एक्सपेरिमेंट ऑप्टिकल बेंच यूज करतो आहे त्याचा बेंच एरर किती आहे, तर 3.4. तो आता 3.4 ह्याच्यामध्ये ॲड केला पाहिजे. मग ते डिस्टन्स आपण कंप्लीट डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. तर डिस्टन्स बिटवीन द वायर अँड द फोकल प्लेन ऑफ द आयपीस करेक्टेड फॉर द बेंचमार्क, म्हणजे करेक्ट केल्यानंतर काय व्हॅल्यू येणार, तर कॅपिटल D इज इक्वल टू D डॅश प्लस B, म्हणजे हे 30 सेंटीमीटर प्लस हे 3.4 सेंटीमीटर आपण ॲड करणार आहे. ही जी व्हॅल्यू असणार आहे ती आपली डिस्टन्स असणार आहे, म्हणजे 33.4 सेंटीमीटर. आता हे ऑब्झर्वेशन्स झालेले आहेत. आता आपण ऑब्झर्वेशन टेबल बघूया. ऑब्झर्वेशन टेबलमध्ये काय आहे, तर आयपीसमधून जेव्हा आपण ऑब्झर्व करणार तेव्हा आपल्याला मी इथे एक डायग्राम काढते, मग अशी तुम्हाला दाखवली त्या पद्धतीनं. लाईट आणि डार्क फ्रिंजेस अशा प्रकारे पॅटर्न मिळणार आहे इंटरफरन्सचा. तर आपण काय करणार आहे, ह्याच्यामध्ये जिथून आपल्याला पहिल्यांदा स्टार्ट झाले ह्याचं पहिल्यांदा रीडिंग घेणार, या पहिल्या लाईनचं आधी रीडिंग घेणार, मग ह्या दुसऱ्या लाईनचं रीडिंग घेणार, तिसऱ्या लाईनचं रीडिंग घेणार आणि त्यामधला डिफरन्स कॅल्क्युलेट करणार आणि त्याच्यानंतर मग त्या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करणार. मग आता आपण हे जे ऑब्झर्वेशन टेबल दिलेलं आहे त्याच्यामध्ये पहिला जो इकडचा कॉलम आहे हा पहिला, त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे मी, फ्रिंज नंबर. तर फ्रिंज नंबर म्हणजे ही फर्स्ट वन लिहिलेलं आहे. समजा तुम्ही असं कन्सिडर करा की ही जी फर्स्ट लाईन आहे त्याच्यासाठी कॅल्क्युलेशन केलेलं आहे आपण. ते जेव्हा आपण मायक्रोमीटर ऑब्स्टॅकलमधून ऑब्झर्व करतो आहे तेव्हा त्याचं रीडिंग काय आलेलं आहे, ते 2.980 इतकं. नंतर
सेकंड नंबर ऑफ फ्रिंज म्हणजे ही फ्रिंज, ती जेव्हा कॅल्क्युलेट करणार तेव्हा काय येणार 3.050 म्हणजे वाढत वाढत जाणार. हेच येईल असं नाही, आपण जे मेजरमेंट घेणार ते मेजरमेंट्स आपले येणार आहेत. नंतर थर्ड म्हणजे या तिसऱ्या याच्यासाठी इथं कॅल्क्युलेट केलेलं आहे असं समजा. तर मायक्रोमीटर ऑब्स्टॅकलवर आपण रिडिंग घेतल्यानंतर काय येणार 3.090 आणि फोर्थसाठी म्हणजे या चौथ्यासाठी केलं कॅल्क्युलेट समजा तर मग 3.110. अशा प्रकारे ऑब्झर्वेशन्स येऊ शकतात. मग त्याच्यानंतर पुढचा कॉलम काय आहे बघा, तर फ्रिंज विड्थ x सेंटीमीटर. आता या दोन्हीमधला डिफरन्स, प्रत्येक फ्रिंज आहे त्यामधला डिफरन्स किती आहे तो आपण कॅल्क्युलेट करणार. तर तो कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला 2 नंबरच्या फ्रिंजमधून जी विड्थ आलेली आहे त्याच्यामधून पहिली वजा करावी लागणार. तर अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. 3.050 आहे, त्याच्यातून हे मायनस केल्यानंतर इथं व्हॅल्यू येणार. इथं काय येणारच नाही कारण का ही सगळ्यात आधीची व्हॅल्यू आहे, त्याच्यामुळे इथं आपण डॅश करणार फर्स्ट फ्रिंजला. सेकंड फ्रिंजला या दोन्हींचा डिफरन्स जो येईल तो इथं लिहिणार. त्यानंतर थर्ड फ्रिंजला या दोन्हीमधला जो डिफरन्स असणार आहे तो इथे कॅल्क्युलेट होणार आणि त्याच्यानंतर या दोन्हीमधला जो डिफरन्स असणार आहे तो इथे कॅल्क्युलेट होणार. अशा प्रकारे आपण 1 सेंटीमीटरचा कॉलम लिहिलेला आहे. आणि त्याच्यानंतर मीन फ्रिंज विड्थ ती काय येते, तर ह्या तिन्हींचं बेरीज करून आपण त्याला 3ने डिवाईड करणार आहे. ह्या तिन्हींच्या बेरीज केल्यानंतर त्याला 3ने जेव्हा डिवाईड करणार तेव्हा आपल्याला ही पुढची व्हॅल्यू मिळणार आहे 0.0325 ही दिसते तुम्हाला व्हॅल्यू ती. आता याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे, तर वेवलेंथ आपल्याला काढायची आहे. वेवलेंथचा फॉर्म्युला आपण मगाशीच बघितला XC/D. तर ह्याच्यामध्ये हे जे ऑब्झर्वेशन टेबलमधली जी व्हॅल्यू आलेली आहे त्यावरून आपण एकदा कॅल्क्युलेशन करणार. म्हणजे हा लॅम्बडा झाला बाय कॅल्क्युलेशन आणि त्याच्यानंतर आपण बाय ग्राफ एकदा कॅल्क्युलेट करणार, ग्राफ काढून. त्याच्यामध्ये फॉर्म्युला काय, लॅम्बडा इज इक्वल टू स्लोप इंटू C डिवायडेड बाय D. तर ह्याच्यामध्ये स्लोप घालून एकदा कॅल्क्युलेशन करणार आणि हे कॅल्क्युलेशन कसं येणार, तर बाय ग्राफ कॅल्क्युलेशन. तर अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता की पहिला जो लॅम्बडा आहे तो बाय कॅल्क्युलेशन आणि हा दुसरा आहे तो बाय ग्राफ. अशा प्रकारे आपण ह्या दोन व्हॅल्यू घेणार आहे. ह्या लॅम्बडामध्ये काय केलेलं आहे कॅल्क्युलेशनमध्ये, लॅम्बडा इज इक्वल टू XC/D मध्ये XC आणि Dच्या व्हॅल्यू घातलेल्या आहेत. ही एक्सची व्हॅल्यू घातलेली आहे ऑब्झर्वेशन टेबलमधली जी आपली कॅल्क्युलेट झाल्यानंतर आलेली आहे ती. त्याच्यानंतर Cची व्हॅल्यू, मग अशी आपण Cची व्हॅल्यू बघितली म्हणजे सिलेंड्रिकल ऑब्स्टॅकलची जी वायर आहे त्याची विड्थ ती किती आहे 0.05 सेंटीमीटर आपण कॅल्क्युलेट केलेली. आणि D कॅपिटल D म्हणजे डिस्टन्स बिटवीन द ऑब्स्टॅकल अँड आयपीस, त्याच्यामधला डिस्टन्स किती होता एरर वगैरे कॅल्क्युलेट करून तो आपण बघितलेला 33.4 सेंटीमीटर. तर हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर लॅम्बडा किती आला 5.6525 इंटू 10⁻⁻5. नंतर पॉईंटचे ॲडजस्टमेंट केल्यानंतर काय येणार 5652 इंटू 10⁻⁻8. मग 10⁻⁻8 सेंटीमीटर आहे. त्याचं जेव्हा कन्वर्जन करणार आपण अँस्ट्रॉन युनिटमध्ये तेव्हा काय होणार तर 5652 अँस्ट्रॉन युनिट. हे झालं वेवलेंथ बाय कॅल्क्युलेशन. आता आपण वेवलेंथ बाय ग्राफ काढूयात. त्याच्या आधी आपण ग्राफ कशामध्ये प्लॉट करायचं आहे ते मी सांगते तुम्हाला. तर फ्रिंज नंबर आहे ऑब्झर्वेशन टेबलमध्ये, हा जो फ्रिंज नंबर आहे त्याचं कॅल्क्युलेशन आपण एक्स ॲक्सिसवर घ्यायचं आहे आणि मायक्रोमीटर ऑब्स्टॅकल हा जो सेकंड कॉलम आहे त्याचं कॅल्क्युलेशन आपण वाय ॲक्सिसवर घ्यायचं आहे आणि तो ग्राफ प्लॉट करायचा आहे. इथे तुम्हाला ऑब्झर्व केल्यावर कळेल की या एक्स ॲक्सिसला यांनी फ्रिंज नंबर घेतलेले आहेत 1 2 3 4 5 6 अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर वाय ॲक्सिसला काय घेतलेलं आहे तर त्या ऑब्स्टॅकलचं जे आपलं रिडिंग आलेलं आहे ते घेतलेलं आहे. इथं लिहिलेलं आहे मायक्रोमीटर ऑब्स्टॅकल रिडिंग. आणि हे जेव्हा आपण पॉईंट
ड्रॉ करणार आणि त्याच्यामधून स्ट्रेट लाईन ड्रॉ केल्यानंतर जो स्लोप येणार त्याचं कॅल्क्युलेशन या साईडला दिलेलं आहे इथं, आणि पॉईंट ग्राफ करून मग तो स्लोप येणार आणि त्या स्लोपची व्हॅल्यू आपण फॉर्म्युलामध्ये पुट करायची आहे. ग्राफसाठीचा फॉर्म्युला काय आहे तर लॅम्बडा इज इक्वल टू स्लोप इंटू सी डिवायडेड बाय डी. सी डीच्या व्हॅल्यू माहिती आहेत. आता आपण स्लोपची पण व्हॅल्यू काढली, ग्राफवरून बघितली, ती व्हॅल्यू इथे पुट केलेली आहे 0.04 इंटू 0.05 डिवायडेड बाय 33.4. तर ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर काय येणार 5.988 इंटू 10⁻⁻5. -5 हे पॉईंटचं जेव्हा अरेंजमेंट करणार आपण ॲडजस्ट करणार तेव्हा 5988 इंटू 10⁻8 सेंटीमीटर आहे. इथं स्केल लिहा आणि त्याच्यानंतर जर -10⁻8 सेंटीमीटरचं कन्वर्जन जर एंगस्ट्रॉम युनिटमध्ये करायचं झालं तर ते कसं होणार, लॅम्बडा इज इक्वल टू 5988 ॲज इट इज येणार आणि 10⁻8चं कन्वर्जन 1 एंगस्ट्रॉम युनिट होतं आहे सेंटीमीटरचं, त्यामुळे एंगस्ट्रॉम युनिट. त्यामुळे या वेवलेंथची व्हॅल्यू बाय ग्राफिकल रिप्रेझेंटेशन काय आली 5988. हे झालं कॅल्क्युलेशन. आता रिझल्टमध्ये तुम्ही वेवलेंथ ऑफ गिवन मोनोक्रोमॅटिक लाईट सोर्स, आपल्याला 2 वेवलेंथ मिळाल्या बाय कॅल्क्युलेशन आणि बाय ग्राफ, त्या ह्याच्यामध्ये लिहायच्या आहेत. तर असा हा डिफ्रॅक्शन ड्यू टू सिलेंड्रिकल ऑब्स्टॅकलचा प्रॅक्टिकल आहे. ओके, थँक्यू.